नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत दम बिर्याणी, तेही अगदी घरगुती साहित्याचा वापर करून आणि फ्रेश असे व्हेजिटेबल्सचा वापर करून घरच्या घरी. पूर्ण ब्लॉग माझा कंटिन्यू बघा. सगळ्यात आधी तर इकडे मी तांदूळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले 2 ते 3 वेळा. इथे तुम्हाला बिर्याणी राईस किंवा दावत राईस यूज करायचा आहे. अगदी मी मात्र दुसरा राईस यूज केला आहे आणि तासाभरासाठी तुम्हाला हा तांदूळ भिजत घालायचा आहे पाण्यामध्ये. आणि त्याचबरोबर मी इथे गरम पाणी करून घेतले आहेत आणि खडे मसाले घालते. लवंग, विलायची, तमालपत्र, शहाजिरे, तुमच्याकडे तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते खडे मसाले घाला. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला. आणि अगदी लास्ट यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचा आहे, जेणेकरून पांढरा असा शुभ्र कलर होईल पाण्याचा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि त्याचबरोबर 1 तासासाठी आपण जो तांदूळ भिजत घातला होता तो यामध्ये मी घालतीये. अगदी खळखळत्या पाण्यामध्ये हा तांदूळ आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर मी असे कांद्याचे स्लाइस करून घेतले आहेत आणि आपण या कांद्याच्या स्लाइसला तळून घेणार आहोत. अगदी पातळ असे कांद्याचे स्लाइस करून घ्या आणि गरम तेलामध्ये याला कुरकुरीत असे आपल्याला तळायचे आहेत. इथे आपण मॅरिनेशनच्या प्रोसेसला आणि जेव्हा आपण दम देतो बिर्याणीला तेव्हा हा कुरकुरीत कांदा यूज करणार आहोत. तर अगदी असा मी छान कुरकुरीत हा कांदा तळून घेतला आहे. त्याचबरोबर जो राईस आपण शिजायला ठेवला होता तो अगदी रेडी झालेला आहे. हा जेमतेम 90% तो राईस शिजलेलाच आहे. आता आपण करत आहोत मॅरिनेशनची प्रोसेस. सगळ्यात आधी मी एका पातेल्यामध्ये दही घेतलं आहे आणि मी इथे 1.5 चमचा बिर्याणी मसाला घालत आहे. त्याचबरोबर धने आणि जिरा पावडर सुद्धा घालत आहे आणि अगदी चवीनुसार मीठ. कलर असा सुरेख यामुळे मी इथे काश्मीरी मिर्च पावडर, आपली गावरान मिर्च पावडर, त्याचबरोबर इथे मी थोड्या प्रमाणामध्ये हळद घेतला आहे आणि सर्व जिन्नस मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित असे मिक्स झालेत. यामध्ये मी गरम तेल ॲड करते अगदी 1 चमचा आणि परत एकदा याला सर्व मिक्स करून घेते. व्यवस्थित असं मिक्स झालंय, बघू शकता तुम्ही. छान असं फेटून घ्या याला. तर यामध्ये आपण आता सर्व भाज्या घालणार आहोत. मी छान अशा भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि कट करून सुद्धा घेतल्यात. सगळ्यात आधी तर इथे मी कोबी घालत आहे आणि इकडे मी गाजरचे असे उभे कट करून घेतले स्लाइस, ते घालत आहे. आणि त्याचबरोबर इथे मी पनीरचे क्यूब करून घेतले होते ते घालत आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. आणि फ्रेश असे वटाणे आहेत, वटाणे घाला. आणि त्याचबरोबर इथे मी पुदिना घातला आहे, कोथिंबीर घातली आहे आणि अगदी कमी प्रमाणामध्ये टोमॅटो घालते आणि 1-2 मिरच्या घालते, उभ्या कट करून घेतल्या आहेत मी त्या. आणि अगदी लास्ट यामध्ये आपण कांदा घालणार आहोत, जो आपण तळून घेतला होता तो कांदा घालणार आहोत. आणि छान असं याला अगदी फेटून घ्या, मिक्स करा, व्यवस्थित असं मिक्स करा. चमच्याच्या साहाय्याने सुद्धा करू शकता तुम्ही याला मिक्स व्यवस्थित असं. आणि त्यानंतर आपण याला आता तेलामध्ये छान तळू देणार आहोत, छान असं फ्राय होऊ देणार आहोत जोपर्यंत हे भाजी छान होत नाही. इकडे मी तोच पॅन यूज करत आहे ज्यामध्ये आपण कांदा तळला होता ऑलरेडी. आणि थोडं तेल घातलं आणि यामध्ये आता आपण हे सगळं स्टफिंग टाकत आहोत आणि छान असं लालसर होऊ देणार आहोत. याला आपण आता 5-1 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता. 5 ते 10 मिनिटानंतर आपल्या भाज्या छान अशा शिजल्या आहेत. इकडे आपली भाजीसुद्धा रेडी आहे आणि राईससुद्धा रेडी आहे. तर आता आपण दम देणार आहोत. तर सगळ्यात आधी तर तुम्हाला इथे ना जाडसर असं पातेलं घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा बेस हा जाड असायला हवा. आणि स्टार्टिंगला मी इथे लेयर चढवणार आहेत भात आणि भाजीचे, आणि याची तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आता. सगळ्यात आधी मी इथे राईस टाकून घेतला आहे. त्यानंतर आपण जी भाजी बनवली आहे त्या भाजीचं एक लेयर टाकणार आहोत. त्याचबरोबर इकडे मी कांदा, पुदिना आणि कोथिंबीरची सुद्धा एक लेयर देत आहे. तुम्हाला इथे 2 लेयर द्यायचे आहेत, म्हणजे साधारण तुमचं जेवढं क्वांटिटी असेल तेवढे लेयर तुम्ही देऊ शकता, 2 किंवा 3. ज्यामध्ये मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही लेयर चढवा. राईसची क्वांटिटी आणि भाजीची क्वांटिटी किती प्रमाणामध्ये आहे ते तुम्ही आधी डिसाईड करा. 2 लेयरमध्ये अगदी छान होऊन जाईल.
त्यानंतर सर्व अशा लेअर देऊन झाल्या आहेत आपल्या. आता गॅस ऑन केला आहे आणि याला 15 मिनिटासाठी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर तुमची दम बिर्याणी अगदी छान होते आणि छान सुगंधित असा स्मेल सगळीकडे सुटतो सुद्धा. आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान असं झाले आणि अगदी बुडापासून त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक लेअर ही आपल्या ताटामध्ये यायला हवी. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग तर घेऊन येतच जाईल मी. तोपर्यंत स्टे ट्यून आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.